जय भीम जय शिवराय. आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फुल टँक. तर सर्वात आधी मी सगळ्यांचं धन्यवाद करतो. माझ्या फर्स्ट व्लॉगला तुम्ही इतका सपोर्ट दिलात, फार आवडलं मला. असाच सपोर्ट माझ्या बाकीच्या व्हिडिओंना सुद्धा करा. तर आज आहे माझी सुट्टी आणि ऑफकोर्स आज मी झोमॅटोची डिलिव्हरी स्टार्ट करणार आहे. पण सर्वात आधी बाईक झाले माझी 550 किलोमीटर रनिंग झाले. तर आज तिला मी सर्व्हिसिंगसाठी नेत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही गोष्टी सुटल्या होत्या, त्या आज कव्हर करणार आहे. सुद्धा तुम्हाला बायफिकेशन देणार आहे. माझ्या ज्या ऑर्डर्स होत्या, ॲक्च्युली 5 ऑर्डर नव्हत्या मारल्या, मी 6 ऑर्डर मारल्या होत्या. तर ऑर्डर वाईज अर्निंग्स तुम्हाला सांगतो. वरतून झोमॅटोनी इन्सेंटिव्स किती दिली ते सुद्धा तुम्हाला कळवतं. सो स्टे ट्यून्ड. तर गाईस, बाईक स्टार्ट केली आहे मी, कोल्ड स्टार्ट. आणि तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर झाले. तसं सर्व्हिसिंगला न्यायचे आज. तर इथे दाखवतं आहे 579 किलोमीटर्स, खूप जास्ती झाले. तर आता इथून वाशीला जायचं आपल्याला, राज बजाज सर्व्हिस सेंटर. आणि जास्त नाही, 35 मिनिट्सच्या अंतरावर आहे. पण इथून आता रेल क्रॉसिंग कधी खुलेल त्याचा वेट आहे. तर गाईज, आता आहे मी रेल क्रॉसिंगला, जसं पाहू शकतो तुम्ही. आता डिरेक्टली भेटूया तुम्हाला वाशीला. अर्धा तास लागेल, 30 to 35 मिनिट्स लागतील. 15 किलोमीटर आहे. चला मग तिकडेच भेटूया आणि दाखवतो तुम्हाला पहिली सर्व्हिस बाईकची काय होते, किती एक्सपेन्सेस येतो आहे पहिल्या सर्व्हिसमध्ये. तर आता आलो आहे मी बजाजच्या सर्व्हिस सेंटरला गाडीची फर्स्ट सर्व्हिस करायला. आणि अर्ध्या तासात पोचलो आहे. आता जॉब कार्ड बनवलं आहे सर्व्हिससाठी आणि मला एस्टिमेट खर्च आला आहे 1531. फर्स्ट सर्व्हिस फ्री असूनसुद्धा 1531. बघूया, एक्सपिरियन्स पहिला आहे, काय काय चेंज होतं आहे. आता मला 4 वाजता बोलवलं आहे. आता वाजलेत किती, 12:15 झालेत. आता 4 वाजेपर्यंत काय करू काय समजत नाही. तर गाईस, गाडी उभी आहे आपली, पण आता काय व्लॉग बनवून देत नाही आहेत आतमध्ये. स्ट्रिक्टली कॅमेराचा प्रोहिबिटेड म्हणत आहेत. काय करायचं आता, माफ करा, व्हिडिओ नाही बनवू शकत. तर गाईस, व्हिडिओ तर बनवून नाही देतात, पण मी लपून व्हिडिओ जरूर काढेल. मी आहे बजाजच्या गॅरेजवरती. 2 वाजलेत, तुम्ही बघू शकता. आणि अजून काय गाडीची सर्व्हिसिंग झालेली नाही आहे. अजून 4 वाजेपर्यंत बोलतात. मी त्यांना रिक्वेस्ट केले पण की थोडं लवकर करा. ते बोलले नक्कीच करू. पण त्यांच्याकडे आता कसं ईद आहे आणि त्यांच्याकडे जास्त स्टाफ नाही आहे. तर ते लोक कसे लेस मॅनिंगमध्ये करत आहेत. मी रिक्वेस्ट केले, ते पण बोलले हो लवकरात लवकर करू, बघूया. तर जितक्या लवकर सर्व्हिस होईल तितक्या लवकर मी घरी निघेन. आता 2 तासामध्ये मी थोडा रेस्टॉरंटमध्ये गेलो, थोडंसं जेवलो आणि जितक्या लवकर सर्व्हिस होईल तितक्या लवकर मग घरी जाऊन जरा फ्रेश होऊन मग झोमॅटोची डिलिव्हरी स्टार्ट करेन. तर गाईज, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग होत आहे 4701. आता बघूया किती वेळ लागतो हिला. गाईज, गाडीचं सीट कवर वगैरे रिमूव्ह झालं आहे आणि आता गाडीची सर्व्हिसिंग करत आहे. आता गाडीचं ऑइल चेंज होत आहे, ऑइल काढत आहेत. मी आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण अलाव नाही करत आहेत.
गाईस आता गाडीमध्ये नवीन ऑइल रिफिल होत आहे. पहिल्या सर्व्हिसमध्ये मोस्टली तर इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर, कारण ते बाकीची लायनिंग वगैरे पण चेंज होते, पण त्या गोष्टी मेन आहेत. आणि ते असं पण म्हटले की गाडीची सर्व्हिस कशी 500 ते 600 किलोमीटरच्या आतमध्येच केली पाहिजे पहिली सर्व्हिस, कारण का 600च्या वरती गेले किलोमीटर तर त्याने वॉरंटी इंजिनची संपून जाते. तर गाईज आपली गाडी वॉशिंगसाठी आली आहे आणि पाहू शकता ऑलमोस्ट रेडी आहे. हा गाडी हातात भेटेल असं आता लवकर. गाडी जस्ट वॉशिंगसाठी गेले आणि जस्ट गाडी आल्यावर मी घरी जातो. 4:15 झाले आहेत गाईस आणि लवकरच घरी जाऊन थोडासा झोपतो, अर्धा पाऊण तास, आणि मग सुरुवात करतो ऑर्डर मारायला. गाईस तर गाडी आपली झाली आहे रेडी, मस्त धुवून चकाचक, आणि मस्तच खर्च आला आहे तिच्या सर्व्हिसिंगचा फ्री असून सुद्धा, तरी काय हरकत नाही. आता तुम्ही गाडी पाहू शकता. तर ही बघा गाडी मस्त धुवून एकदम नवीन झाली आहे, चकाचक झाली आहे. 4701 मस्त शाईन आले हिला. आता हिच्यात जे बिल आलं आहे आपल्याला एस्टिमेट ते होतं 1531, बट आपल्याला 1505 म्हणजे 1505 रुपये पे करावे लागलेत. तर याच्यात काय काय झालं आहे हे बघा. फिल्टर ऑइल चेंज झालं आहे, हे काय ऑइल फ्रीडम CNG इंजिन फ्लश झालं आहे, चेन लूप झालं आहे, आणि हे काय मला नाही माहिती. एनिवेज तुम्ही बघू शकता. काय असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि चला आता बराच उशीर झाला आहे, तर आता पटकन गाडी स्टार्ट करतो आणि निघतो घरला आणि जरा रेस्ट करतो. यार बराच वेळ झाला आहे, मी फार वेळापासून आहे इथे आणि खरंच कंटाळलो आहे. आता घरी जातो, थोडासा अर्धा तास रेस्ट करतो, कारण आता वाजलेत 5:25 झाले आहेत आणि आता 6 वाजेपर्यंत घरी पोचीन. 6:30 वाजता परत निघेन ऑर्डर मारायला. आता घरी पोचतोय. आता वाजलेत 6:40. आता आराम करायचा तर बिलकुल टाईम नाही. आता जातो आणि बॅग उचलतो झोमॅटोची आणि तसाच जातो ऑर्डर मारायला. आत्ता जस्ट घरातून निघालो आहे. 15 मिनटाचा पॉवर नॅप घेतला. मम्मीने मस्त काळी चहा बनवली, रिफ्रेश झालं, जरा हातपाय वगैरे धुतले मस्त. आणि आता वाजले आहेत 7 वाजून 5 मिनटं झाले आहेत आता. आणि आता बाईक पार्क केले ईस्टला, दिवा ईस्टला, कारण आता फाटक खोलायची, मी थांबू नाही शकत फाटक खोलण्यासाठी. तर आपण आता जाऊया दिवा ईस्टला आणि तिथे ही जी बॅग आहे डिलिव्हरी बॅग तिला अटॅच करतो बाईकला. घरातून निघालो आणि थोडं पुढे आलो कारण ट्रॅफिक होती आणि बॅग लावून घेतली आहे इन्सुलेटेड बॅग. आज मी मात्र प्रॉपर लावले, ना जास्त टाईट ना जास्त लूज. तुम्ही बघू शकता बॅग चांगली लावले, परफेक्ट लावले. आणि आता तुम्हाला डिरेक्टली भेटूया पलावा सिटीमध्ये, जिथे लोकेशन आहे डिलिव्हरीचं. ठीक आहे. आता वाजले आहेत 7:25 झालेत. तर 8 वाजताची गिग बुक करतो आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो गिग बुक करताना. आज माझा विचार आहे की 12 वाजेपर्यंत गिग बुक करायची. 8 ते 12 4 तास होते. तर पलावा सिटी आहे इथून 10 किलोमीटर, 33 मिनटं दाखवतं. आणि आता लवकरात लवकर हेल्मेट घालून, ग्लव्स घालून पटकन निघाला, मग तिकडे गेल्यावर भेटूया.
गाईस आता मी पोचलोय लोकेशनला आणि लवकरात लवकर गिफ्ट्स बुक करूया आपण. जाऊया आपण. आणि आजची डेट काय 18 आहे वाटतं ना. आज 18, उद्या 19 गुढीपाडवा. आपण आज गिफ्ट घेऊया 8 ते 10, 10 ते 11 आणि 11 ते 12. एस्टिमेटेड पे आउट 350 to 545 आहे. 4 तास. ठीक आहे, चला कंटिन्यू करूया. ओके, गिफ्ट झाले आहेत बुक. मागच्या व्हिडिओमध्ये 6 ऑर्डर मारले होता मी. त्याचा पेआउट स्टेटमेंट दाखवतो तुम्हाला. पहिली ट्रिप 100 रुपीजची भेटली होती, त्यानंतर 25ची, त्यानंतर 38ची, 62, 27 आणि लास्ट ट्रिप 25 रुपीजची भेटली. आणि हे मला स्क्रॅच कार्ड रिवॉर्ड म्हणजे झोमॅटोपासून इन्सेंटिव्स भेटले 227 रुपीज. ओके, तर हा माझा पेआउट होता मागच्या व्हिडिओचा. तर 5 ऑर्डर नव्हत्या, 6 ऑर्डर होत्या मागच्या व्हिडिओमधल्या. ओके, हे जे पेआउट आहे 509 रुपये ते ऑटोमॅटिक माझ्या बँकमध्ये ट्रान्सफर झालं होतं. चला तर आता ऑर्डरची वाट पाहूया. हा तो झोमॅटोचा मॅप सिस्टम ज्याच्यामधून मी मागच्या वेळेस प्रॉपर हाय डिमांड एरियामध्ये आलो होतो आणि गुगल मॅप्सनी तर दगा दिला मला. तर हा कुठे असतो? फीडमध्ये. आत्ता मला माहिती पडलं. आणि आता सध्या तर मी हाय डिमांड एरियामध्येच आहे. अजून आता 8 वाजतील, अजून काय ऑर्डर पडल्यात नाही. बघूया, आता वेट करतो ऑर्डरसाठी. तर गाईस पहिली ऑर्डर आली आहे आपल्याला आणि कितीची आहे ते नंतर दाखवतो तुम्हाला. आधी ऑर्डर पिकअप करायला जातो. 9 मिनिटात. चला. तर गाईस आता मी इथे आहे माझ्या फर्स्ट ऑर्डरसाठी. आणि हे लोक काय करतात माहिती आहे का? ऑर्डर रेडी करून ठेवतात, नंतर मग डिलिव्हरी पार्टनर पोचल्यावर हे लोक ऑर्डर बनवायला सुरुवात करतात. ऑर्डर पिक केले आता मी आणि आता ऑर्डर दाखवते 10 मिनटं 3 किलोमीटर. तर लवकरात लवकर म्हणजे घाई बिलकुल नाही करायची. रायडिंग करताना इतकं आरामात होईल, इतकं सावकाश होईल, इतकं सावकाश नाही. पण ट्राय करेन की टायमाच्या आतमध्ये ऑर्डर डिलिव्हर करणार. पहिली ऑर्डर डिलिव्हर झाली आहे आपली आणि आता मी ऑर्डर रेडी करतो हिला. तर ह्या ऑर्डरचे आपल्याला भेटले आहेत 49 रुपीज. चला, पहिली ऑर्डर भेटली, बोनी झाली. तर काही दुसरी ऑर्डरसुद्धा भेटली आपल्याला आणि मी तुम्हाला दाखवतो किती लांब आहे. 3 मिनटं दाखवते, 700 मीटर. मी पोचल्यावर तिकडे ऑर्डर पिकअप करतो. ऑर्डर पिक केली आहे आणि आता बघूया किती लांब आहे हिचं ड्रॉप लोकेशन. 8 मिनटं दाखवतं आहे, 2.4 किलोमीटर्स. चला तर ऑर्डर ड्रॉप करूया आता. सेकंड ऑर्डर डिलिव्हर केले आणि तितक्याच मला तिसरी ऑर्डरसुद्धा आले. आणि हे आपण लोकेशन पाहूया. जास्त नाही आहे, 4 मिनटं 750 मीटर. तर लवकरच लोकेशनवर पोचू, ऑर्डर पिकअप करू. ऑर्डर पिकअप केले. तिसरी ऑर्डर आहे. मला वाटतं मी ऑर्डर विसरतो आदतमधून. तर अर्निंग्स तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवेन. आणि तिसरी ऑर्डर पिकअप झाले आता. तर आता जातो, पटकन ड्रॉप करतो आणि मग वेट करूया नेक्स्ट ऑर्डरसाठी. आणि सगळीकडे हे असं सेम आहे की म्हणजे हे लोक आधी ऑर्डर रेडी करतात आणि नंतर मग पिकअपवर आल्यावर थांबा करतात. ॲक्च्युली मी जो हॉटेलमध्ये होतो मी पण तेच करायचं, पण जास्त वेळा नाही, कधीतरी. पण आता हे रोजचंच झालं यार. आधी ऑर्डर रेडी मारायची, नंतर मग सांगायचं की थांबा ऑर्डर रेडी नाही. एनिवेज पिझ्झा हटमध्ये होतो आता ऑर्डर पिकअपसाठी आणि बसट होती. तर 2घंच जणच होते. इथे पण मॅनिंग कमी आहे. गावी गेलेत वाटतं सगळे. तर मित्रांनो, माझी तिसरी ऑर्डरसुद्धा डिलिव्हर झाली आहे आणि तुम्हाला मी आजचे माझ्या अर्निंग्स दाखवतो. 3 ऑर्डरचे किती झाले. तर पहिली ऑर्डरमधून किती भेटले? 49 रुपीज, सेकंड 45 रुपीज आणि थर्ड 37 रुपीज. तर आता वेट करतो 4th ऑर्डरची, 5th ऑर्डरची. बघू, आज जेवढ्या ऑर्डर येतील तेवढा चांगलंच आहे.
आणि बघूया 12 वाजेपर्यंत चालू ठेवतो ऑर्डरिंग आणि मग घरी जातो. गाईस, तर जस्ट आता एक ऑर्डर आले आणि जास्त लांब नाही वाटत आहे, 5 मिनटावर आहे, 1.5 किलोमीटर्स. तर चला ऑर्डर पिकअप करायला जातो. ऑर्डर 4थी डिलिव्हर झाली आहे आणि आता 5वी ऑर्डर आले, 84 रुपीजची मोठी ऑर्डर आहे. तर आता जातो डिलिव्हरी लोकेशनला आणि बघतो किती मिनटं दाखवत आहे. नाही, लिफ्टमध्ये आहे ना, नेटवर्क नाही आहे इथे. खालती जाऊन बघूया किती मिनटं दाखवतो. ऑर्डर आली आहे 5वी ऑर्डर. लिफ्टमध्ये नेटवर्क नव्हता म्हणून दाखवू शकलो नाही. तर ऑर्डर आहे 750 मीटर, 5 मिनटाच्या अंतरावर आहे. पण गोल गोल आहे नुसतं. मग अशी पण मागच्या ऑर्डरला गोल 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 इथेच होतं, एक्सपिरिया मॉलच्या इथे. आणि गोल 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 नुसतं पाठून फोडून होत होतं. तर ऑर्डर आली आहे आपल्याला आता आणि 5 मिनटाच्या लोकेशनवर आहे, अंतरावर आहे. तर बघू शकता, पण नुसतं गोल 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 आहे ते. आता बघूया काय सीन आहे. जातो आता पिकअप मारायला. ऑर्डर 5वी ऑर्डर पिकअप केले आणि ही आहे 7.5 किलोमीटर, 7.5 किलोमीटर 17 मिनटं पाहू शकता तुम्ही. तर आपण पुढच्या लवकरात लवकर ही ऑर्डर डिलिव्हर करतो. नेक्स्ट ऑर्डर 12 वाजेपर्यंत आज ऑर्डर मारायचा आहे. ठीक आहे, स्टे ट्यून. 5वी ऑर्डर ड्रॉप केले आणि आता 6वी ऑर्डर आले. 5 ऑर्डरचा माझा अर्निंग दाखवतो. तर ही झाली 5 ऑर्डरची अर्निंग की आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि 6वी ऑर्डर, हां चला, 285 आतापर्यंत कमवलेत. आणि आता एक ऑर्डर आली आहे, जास्त लांब ऑर्डर नाही आहे, 2 मिनटावरच आहे. चला हिला पिक करतो. 6वी ऑर्डर. काहीच त्या दिवशी लास्ट ऑर्डरला ते जे स्कॅनर भेटत नव्हता, ते आता बघा कसं करतं. इथे लिहिलं आहे स्कॅन बारकोड. बारकोड तर नाही आहे. आता ह्याच्यावर क्लिक करून इथे बघा लिहिलं आहे क्लिक पिक्चर. ओके, क्लिक पिक्चरवर क्लिक केल्यावर असं येतं. मग जस्ट फक्त बिलचा एक फोटो काढायचा असतो. काढला फोटो, तर फोटो सक्सेसफुली अपलोड, ऑर्डर पिकअप. बस एवढं करायचं होतं. त्या दिवशी पण काही समजत नव्हतं. आता ऑर्डर फटकन डिलिव्हर करतो ही आणि नेक्स्ट ऑर्डरची वेट करू. 11:30 वाजलेत आता. पटपट ऑर्डर मारतो आणि घरी निघतो. तर 6वी ऑर्डरसुद्धा डिलिव्हर झाली आहे. ज्यांची डिलिव्हरी होती ते स्वतः बाईकवर आले. मी शोधत होतो कुठे, पण ते स्वतःहून आले बाईकवर, हॉर्न वाजवली. अच्छा, मग नाव कन्फर्म केलं, ऑर्डर दिली. आणि आता वाजलेत 11:40. आता जास्त टाईम नाही आहे आणि मी पण फार एक्झॉस्ट झालो आहे, कारण सकाळी 11 वाजतेपासून मी घराच्या बाहेर होतो. थोडा 15 मिनटाचा पॉवर नॅप घेतला होता. आता बघू, जर एक ऑर्डर आली, लास्ट ऑर्डर मारतो आणि घरी जातो. तरी मजा आली आज. बघूया, थोडा वेळ वेट करतो आणि जर नाही ऑर्डर आली गपचूप आपला घरी जातो. ते आता एक ऑर्डर आले, 164 रुपीजची ऑर्डर आले. मी खुश झालो, बोललो शेवटची ऑर्डर आहे आणि 164 म्हणजे चांगलीच ऑर्डर आहे. नंतर मग कळालं ही ट्रान्सफर ऑर्डर आहे, कारण कोणाला घ्यायची नव्हती, कोणीतरी ट्रान्सफर ऑर्डर केली. आणि त्या डिलिव्हरी पार्टनरने मला कॉल केला आणि बोलतो, भावा तू आपला माणूस वाटतोय, ऑर्डर पनवेलची आहे, जाशील का? मी बोलतो नाही रे बाबा, आता गप घरी जायचं. ऑर्डर भेटली नाही भेटली, गप आता दिव्याला घरी जायचं आहे. बोललो पनवेलला कोण जाईल. आणि ऑर्डर कॅन्सल पण केले त्याने. तर ऑर्डर त्याने कॅन्सल केली वाटतं, कारण पनवेलला आत्ताच्या टायमाला आता झालेत 11:45. आता पनवेलला जायची काय इच्छा नाही आहे, बिलकुल इच्छा नाही आहे माझी. आणि आता गपचूप घरी जातो. फक्त 15 मिनटं वेट करतो. ऑर्डर आली तर आली, नाहीतर उद्या आपण तर आहेच. मी ड्राईव्ह करत होतो तेव्हा ऑर्डर आली, लास्ट ऑर्डर 12 वाजायच्या आतच आली. अरे यार थांबा जरा. आता हे काय मागते,
सेल्फी, क्लिक सेल्फी. ओके, आता सेल्फी काढावी लागेल मला. ओके, सबमिट. लास्ट ऑर्डर पिकअप केली आहे आणि आता बस ही शेवटची ऑर्डर, हिला पटकन ड्रॉप करतो आणि निघतो घरी. मी लास्ट ऑर्डरला आलो आहे. आता वाजलेत 12:55. अजून घरी नाही पोचलं, ऑर्डर डिलिव्हरच नाही झाले आणि मी नुसतं गोल गोल फिरतो आहे. आता आलो आहे उल्हासनगरला ऑर्डर डिलिव्हर करायसाठी, पण ॲड्रेस चुकीचा आहे. आता कस्टमर मला कॉल करणार आहे, बघूया आता काय सीन होतो आहे. आता लवकरात लवकर घरी जायचं आहे, कंटाळलो आहे आता. बॅटरी पण लो फोनची. एरियात रात्रीची एकतर भीती वाटते, जायला कुत्री असतात, ते कुत्र्यांची जास्त भीती वाटते. गाडी स्लोच चालवतो यार. लवकरात लवकर कॉल आला पाहिजे कस्टमरचा, ऑर्डर डिलिव्हर करून मस्त अर्ध्या तासात घरी, काय टेन्शनच नाही. मग चला बघूया, आता कॉलचा वेट करतो. तर काहीच फायनली ऑर्डर डिलिव्हर झाले आणि आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. आता तुम्हाला अर्निंग्स वगैरे घरी पोचतो, जेवतो. उद्या सकाळी सगळं अर्निंग्स वगैरे बायफिकेट करून सांगेल. आता टाटा, बाय बाय. मजा आली आजच्या दिवसात, आजच्या व्लॉगमध्ये. भेटूयाच. तर काही कालच्या लास्ट डिलिव्हरीमध्ये मी खूप थकून गेलो होतो आणि 3 वेळा रस्तासुद्धा चुकलो. 12 वाजता विचार केला लास्ट ऑर्डर मारून घरी जाऊ, ते पण राहून गेलं आणि मी घरी पोचलो 2 वाजता. म्हणून काय ट्रिपची अर्निंग्स तुम्हाला दाखवता नाही आली, पण आत्ता दाखवतो मी तुम्हाला. तर काल मी इथून कमवले, अर्न केले 510 रुपये. तर त्याच्यात एक कॅन्सल ऑर्डरसुद्धा होती, जी आपली ट्रान्सफर ऑर्डर जी होती ती कॅन्सल ऑर्डर होती. त्याचे पण मला 25 रुपीज भेटले. तर तुम्हाला सगळं डिटेल्स दाखवतो. तर बघा गाईस, कालच्या पहिल्या ऑर्डरचे भेटले 49 रुपीज, सेकंड ऑर्डर 45, थर्ड ऑर्डर 37, फोर्थ ऑर्डर 64, फिफ्थ ऑर्डर 89, सिक्स्थ ऑर्डर 61, सेवन्थ ऑर्डर ही कॅन्सल ऑर्डर होती, तिचे पण 25 रुपीज भेटलेत. आणि लास्टची जी ऑर्डर होती ती 7th होती, 6thवाली कॅन्सल होती, ही 7th. तर टोटल मी 7 ऑर्डर म्हटलं आणि लास्टची जी ऑर्डर होती जी 12 वाजता भेटली तिला 138. तर टोटल कालच्या दिवसात मी कमवले 510 रुपीज. गाईस, तर आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. तर मला प्लीज सपोर्ट हवा आहे तुमचा, मला सपोर्ट करा. असेच व्हिडिओ येत राहतील. सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक तर नक्कीच द्या. आणि त्याच्यासोबत मी सांगतो की जे पण डिलिव्हरी पार्टनर्स असतील त्याने त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण डिलिव्हरी करणं, जे 2 दिवस मी डिलिव्हरी केले त्याच्यामध्ये मी सांगू शकतो की इझी जॉब नाही आहे. हा एक साईड इन्कम आहे, एक बॅकअप आहे. जे पार्ट टाइम किंवा जे तर फुल टाइम करणार आहे, हॅट्स ऑफ त्यांना. फक्त काळजी घ्या स्वतःची की हेल्मेट तुम्ही प्रॉपर वापरा, ठीक आहे. आणि ग्लव्सचा उपयोग करा, नी गार्ड्स वगैरे. अँड रायडिंग एवढं तर गरजेचं नाही, पण हेल्मेट खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्मेट घाला, घाई बिलकुल नका करू. मी सुद्धा घाई नाही करत आहे. जितके ऑर्डर येतील तितके, कारण मी तर ॲक्च्युली पार्ट टाइम करतोय. जे फुल टाइम करत असतील त्यांना तर मी सांगतो बिलकुल घाई नका करू. स्वतःचा जीव सांभाळून तुम्ही डिलिव्हरी स्टार्ट करा. आणि फुल टँकवर नक्कीच तुमचा एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब झालाच पाहिजे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्याहून जास्त इंटरेस्टिंग असेल आणि ह्याच्याहून जास्त काहीतरी अपग्रेड असेल व्हिडिओमध्ये. तर भेटूया फुल टँकवर.